माझ्या एखाद्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम आहे, पण ती व्यक्ती माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवते. सतत अपमान करून, काहीतरी बोलून माझा स्वाभिमान दुखावला जातो. तर हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय? स्वतःला कमी न लेखणं हा स्वाभिमान, स्वतःबद्दल अभिमान असणं हा स्वाभिमान. आपण एखाद्याचा स्वाभिमान म्हणजे आपण एखाद्याला काही रागवायचंय किंवा त्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, तर त्याचा स्वाभिमान न दुखवता ती त्याला कशी काय सांगू शकतो? हा विषय झाला स्किल, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो. हा तो विषय झाला. प्रश्न तो नाहीये की कोणाचा स्वाभिमान दुखवेल की नाही दुखवेल, मी कोणत्या शब्दात हे बोलू, हा विषय नाहीये. स्वाभिमान म्हणजे काय? माझ्या अस्तित्वाबद्दल मला असलेला अभिमान हा स्वाभिमान. हा प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. प्रत्येकाला असतो, थोड्याफार प्रमाणात असतो. काहींना जाणवतो, काहींना नाही जाणवत, काहींना अति जाणवतो, बारीक सारीक गोष्टीत सुद्धा अपमान झाल्यासारखा वाटतो, आणि काहींना भला मोठा अपमान झाला तरी काही वाटत नाही. तर हे दोन विषय वेगळे आहेत. एक म्हणजे आपण कशा गोष्टी मांडायच्या, मांडणी, कम्युनिकेशन जे आपण म्हणतो, मांडणी कशी. तर मांडणी हा विषय वेगळा आहे, आणि स्वाभिमान दुखू नये म्हणून कशी मांडणी करायची हे माझी कम्युनिकेशन स्किल झाली, बोला चालायची पद्धत झाली. आणि त्याचा स्वाभिमान दुखावला तर काय परिणाम, हे विभिन्न विषय आहेत. नेमकं काय हवंय, नेमकं कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय? जसं मला माझा स्वाभिमान महत्वपूर्ण वाटतो, महत्वाचा वाटतो, तसंच दुसऱ्याचाही स्वाभिमान मी जपला पाहिजे. मला ते वाटत नाही ना, कारण प्रत्येक माणूस स्वतःबद्दल जास्ती विचार करतो. जे मला खुपते ते त्यालाही खुपेल हा मनात कधी विचार नसतो. मला जेव्हा लागते तेव्हा मला जाणवते की अरे हे बरोबर नव्हतं, पण त्याही वेळेस माझ्या डोक्यात हा प्रकाश पडत नाही की हीच परिस्थिती त्या व्यक्तीची होती. असा आपण विचार कधीच करत नाही. आपण नेहमी स्वतःपुरता विचार करतो. मला लागलं, मला बरं नाही वाटलं, पण तेच त्या व्यक्तीला सुद्धा बरं वाटलं नसेल हा विचार मला शिवत नाही. मग स्वाभिमान आणि अहंकार, हा काय फरक आहे? अहंकार म्हणजे अहमभाव. अहम म्हणजे काय? मी. अहंकार म्हणजे सगळीकडे मीच. अहंकार कोणाला असावा? फक्त देवाला असावा, कारण सगळीकडे देव आहे. सगळीकडे मीच बोलायची ताकद फक्त देवात आहे. तुमच्या आमच्यामध्ये ती ताकद नाहीये. सगळीकडे मीच. म्हणजे मी बोलीन हम करे सो कायदा, जे म्हणतो ना आपण, की मी बोलीन ती पूर्व दिशा, असं होत नाही. कारण मी सर्वज्ञ नाही आहे, देव सर्वज्ञ आहे. ऑमनिसियंट ज्याला आपण म्हणतो, सर्वज्ञ. जर देव म्हणाला मी सर्वकडे आहे तर ते योग्य आहे. मी बोलीन तीच पूर्व दिशा तर ते योग्य आहे. कारण पूर्व दिशा ही पृथ्वीवर लागू पडते, कारण सूर्योदय आहे म्हणून ते पूर्व. तुम्ही जर ब्रह्मांडात फिरलात तर कुठे पूर्व? जिथे देव सांगेल ती पूर्व दिशा. बरोबर आहे ना? जेव्हा मी ही भूमिका घेतो की मी सांगेन ती पूर्व दिशा, तर मी ब्रह्मांडावरती विजय मिळवलाय का? नाही. तर मी सांगेन ती पूर्व दिशा कशी? मग हे कसं ओळखायचं की एखाद्या गोष्टीने तुमचा स्वाभिमान दुखावला गेला की तुमच्या अहंकाराला ठेच? अहंकाराला नेहमीच ठेच पोचते. जर माझ्यामध्ये अहमभाव असेल तर प्रत्येक गोष्ट माझ्या अहंकाराला ठेचते. आणि माझ्यात जर स्वाभिमान असेल तर माझ्यात ती प्रगल्भता यायला पाहिजे की दुसरा म्हणतो तेही योग्य असू शकते. दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायची क्षमता जेव्हा माझ्यामध्ये विकसित होते तेव्हा माझा अहंकार आपोआप कमी होतो. मग आपल्या स्वाभिमान आणि अहंकारामधला जो फरक आहे, अहंकार नेहमीच नागासारखा डुलत असतो. फणा आपला वर काढून बसलेला असतो अहंकार. जेव्हा तो फणा खाली बसतो, आणि जर तो फणा खाली बसल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीची ठेच पोचते,
तर ती स्वाभिमानाला धक्का लावून जाते, कारण तिकडे अहंकार येत नाही की काय तू मराठी बाईसारखी साडी घालून बसली, आता मॉडर्न जगामध्ये जीन्स बिन्स घालायच्या, काय साडी घालून बसली. हा माझ्या स्वाभिमानाला धक्का आहे. माझी मराठी अस्मिता इकडे कोणीतरी ठेच पोचवते. आपण बऱ्याच वेळा ऐकतो ना मराठी वाहिन्यांवरती, महाराष्ट्राचा अपमान झाला. अरे तुम्ही काय महाराष्ट्र आहात का? तुमचा अपमान झाला बोला ना. तुम्ही महाराष्ट्राचा अपमान कसला? महाराष्ट्राचा अपमान करायची कोणाची क्षमता आहे का? उठसूट तुम्ही म्हणता महाराष्ट्राचा अपमान झाला. हा तुमचा अहंकार बोलतोय. स्वतःच्या प्रगतीसाठी आपण आपला स्वाभिमान तर जपलाच पाहिजे. नक्कीच. मग आपलं ते प्रोफेशन म्हणजे व्यवसाय असो, आपल्या सोसायटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये, कुठेही आपण जातो तिथं आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे. नक्कीच. पण मग जेव्हा ती गोष्ट म्हणजे मी पुन्हा तोच प्रश्न विचारते की जर मला असं वाटतंय की मी ती गोष्ट माझ्या अहंकारावर घेतेय आणि गरज नाहीये, हे मला नाही ओळखता येत, हे कसं ओळखायचं? हे होऊ शकते की कुठे अहंकाराला ठेच पोचली आणि कुठे स्वाभिमानाला ठेच पोचली. म्हणून काय ह्या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. स्वाभिमान म्हणजे काय आणि अहंकार म्हणजे काय, ह्या दोन गोष्टींची जी मर्यादा आहे ती लक्षात येणं आवश्यक आहे. कुठे माझ्या अहंकार म्हणजे अहमभाव ज्याला आपण म्हणतो की मी म्हणेन तेच बरोबर, ह्याला ठेच पोचली आहे का, तर माझा अहंकार दुखावला गेला. आणि तू म्हणजे कसपटा समान आहेस, तुला पायदळी तुडवलं पाहिजे अशा आविर्भावात कोण माझ्याशी वागतोय का, तर माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचते. मी कसपटा समान नाहीये. मला प्रत्येक वेळेस चिरडू नका. तळव्याखाली तुम्ही मला असं कुस्करून टाकू नका. तिकडे माझ्या स्वाभिमानाला ठेस पोचते. तिकडे मी कुठेही मी बरोबर सांगायला गेलेले नाहीये, तरी तुम्ही मला खाली दाबताय, तरी तुम्ही मला ठेच पोचवताय. माझ्या स्वाभिमानाला धक्का पोचतो. माझ्या अस्तित्वाला जिकडे धक्का पोचतो तिकडे स्वाभिमानाला धक्का पोचतो. अस्तित्व. उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष. बाईने घरामध्ये नुसती उष्टी खरकटी काढायची, हे बाईचं काम, असं जर त्या पुरुषाला वाटत असेल तर तो बाईच्या स्वाभिमानाला धक्का आहे. बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकते का की स्वाभिमान म्हणजे स्वतःवर प्रेम करणं? स्वतःवर प्रेम केल्याशिवाय तुम्ही जगावर प्रेम करूच शकत नाही. कारण तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा सर्वोच्च कोणीच नाही. तुम्ही आहात तरच बाकीचे आहेत. तुमचं अस्तित्व संपलं तर बाकीचे संपले. तर मी स्वतःवर जर प्रेम नाही केलं तर माझं अस्तित्व कसं राहणार, माझं स्वत्व कसं टिकणार? आणि माझं जर स्वत्व नाही आहे तर माझ्या आयुष्यात बाकीचे लोक कुठून येणार? मीच नाही अस्तित्वात. तर स्वतःवर प्रेम करणं प्रमुख कारण आहे. मग आपण आपल्या स्वतःच्या अहंकाराला कसं ठेचू शकतो? म्हणून म्हटलं ना की अहंकार कुठे आला हे पहिला तुम्ही ठरवा. की प्रत्येक वेळेस माझं घोडं मी पुढे दामटवणं ह्याला अहंकार म्हणतो. दुसरा जो काय म्हणतो ते मला ऐकायचंच नाहीये, मी म्हणतो तीच पूर्व दिशा आहे, मी मगाशी म्हणालो तसंच, तो अहंकार आहे. तो बरोबर नाही. मी दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं, तावून सुलाखून घेतलं आणि मग त्यातला सार ओढून हे बरोबर न हे चूक या निर्णयाप्रत मी पोचले, मग तिकडे अहंकार येत नाही. पण असे निर्णय न घेता मीच बरोबर म्हणणं तो अहंकार आहे. म्हणजे जिकडे तुम्ही लॉजिक वापरत नाही, जिकडे तुम्ही निर्णयाप्रत लॉजिक वरती येत नाही, कारण परिणामाचं तुम्ही त्याला कस लावत नाही, तिकडे अहंकार वरती येतो. तुम्ही कारण परिणामाचा कस लावून जर एका निर्णयाप्रत पोहोचलात आणि तो निर्णय योग्य असला तर तिकडे अहंकार नाही. नंतर कोणी येऊन तुम्हाला सांगू शकतो की तुमचा कारण परिणामाचा कस चुकीचा आहे आणि त्याने जर उच्च कोटीचा कारण परिणाम तुम्हाला दाखवून दिला तर ते स्वीकारायची क्षमता तुमच्यात असली पाहिजे, तर अहंकार नाहीये. पण ते स्वीकारायची तुमच्या क्षमता नसेल तर परत अहंकार वरती आला, तिकडे स्वाभिमान नसतो. ते स्वीकारण्यात स्वाभिमान असतो. का? कारण तुम्हाला उच्च दर्जाचं ज्ञान मिळालं, तुमच्या ज्ञानात भर पडली, तिकडे स्वाभिमान आला.
की मला माझं ज्ञान वाढवायचं आहे, मला माझ्याबद्दल अभिमान आहे, गर्व नाही. स्वाभिमान शून्य आयुष्य जगणारे बरेच असतात आणि तिथेच आपण लोकांना आपल्यावरती राज्य करायला संधी देतो. स्वाभिमान असावा, स्वाभिमान नसण्यात फार मोठी चूक घडते. गर्व नसावा आणि हेकेखोरपणा नसावा, ज्याला अहंकार म्हणतो, इगो म्हणतो. हेकेखोरपणा आणि अहंकार हे आपल्याला नाशक आहेत, स्वाभिमान आपल्याला पूरक आहे. हा फरक जेव्हा लक्षात येईल तेव्हा समाजात बदल घडून येईल.